हॅलो डिअर स्टुडंट्स. सो कोडिंग डिस्कस करतोय आपण, बरोबर. HTMLचं कोडिंग ऑलरेडी 2 व्हिडिओ HTMLच्या कोडिंगवरती रेकॉर्ड केलेले. ठीक आहे. आता हा पण एक व्हिडिओ आहे, हा पण थोडा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. फक्त हा व्हिडिओ त्याच मुलांना समजेल ज्यांनी ऑलरेडी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 HTMLचं कंप्लीट केलं असेल कोडिंगवरती. ठीक आहे. कारण मी HTMLचं कोडिंगचं ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये मी एकदम बेसिक्स पासून एक्सप्लेन केलेत. आता मला असं वाटलं की थोडं अजून प्रॅक्टिस करावा, कारण कोडिंगमध्ये काय आहे ना, तुमचे मार्क्स कन्फर्म झाले पाहिजेत. कोडिंगमध्ये मार्क्स गेलेच नाही पाहिजे. कोडिंगमध्ये आपले मार्क्स एकदम कन्फर्म असले पाहिजेत. म्हणून मी अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड करते फॉर जस्ट प्रॅक्टिस. दीज क्वेश्चन्स आर जस्ट फॉर अ प्रॅक्टिस. म्हणजे तुम्ही तुमचं कोडिंगला अजून स्ट्रॉंग करू शकता. आणि आपलं प्लॅन माहिती ना सगळ्यांना, आपला प्लॅन माहिती ना, ABC और ABC. तर इथला जो HTMLचा कोड असतो ना, इथला जो HTMLचा कोड असतो ना, तर HTMLचा आपल्याला दोन्ही कोड जमला पाहिजे ॲट एनी कॉस्ट. हा लिस्टचा असू शकतो, हा टेबलचा असू शकतो, कोणताही कोड असेल, कसाही कोड असेल HTMLचा, तुम्हाला दोन्ही HTMLचा कोड आलाच पाहिजे. जर दोन्ही HTML कोड आला तर तुमच्यासाठी एक नवीन ऑप्शन ओपन होतो. तुम्हाला फक्त 4 C++ कोड पैकी तुम्हाला कोणता एक C++ कोड आला ना, फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा C++ कोड आला तर तुम्ही हा HTML करू शकता आणि तुम्ही 10 मार्क स्कोर करू शकता. आता इथला एक कोड आणि इथला एक कोड करू शकत नाही, असं अलाउड नाहीये. ठीक आहे. चलो, सो तुमचं थोडं अजून प्रॅक्टिस करून घेण्यासाठी आपण हा एक व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. चलो, सो एक काम करू, डायरेक्ट क्वेश्चनला स्टार्ट करू. तर ठीक आहे, मी असं अज्युम करून चालतोय बरं का. मी असं अज्युम करून चालतोय की तुम्हाला HTMLचं पूर्ण बेसिक्स माहिती आहे, तुम्हाला टेबलचं बेसिक माहिती आहे, तुम्हाला लिस्टचं बेसिक माहिती आहे, असं मी अज्युम करून चालतोय. परत मी सांगतो, एखादं स्टुडंट डायरेक्टली हा व्हिडिओवर जम्प करत असेल तर प्लीज या व्हिडिओवर पुढे बघू नका, तुम्हाला काही समजणार नाही. आधी तुम्ही बेसिक्स कव्हर करा. बेसिक्स तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला पटपट सगळे टॉपिक्स क्लिअर होतील. ठीक आहे. चलो, तर आपल्याला ना हा एक टेबल आहे, या टेबलचं आपल्याला कोडिंग करायचं आहे. ठीक आहे. सो कसं करता येईल बरं कोडिंग? कसं करता येईल? आपल्याला बेसिक टॅक्स तर लिहावं लागेल. सो आधी HTML. हा, आता काही मुलं म्हणतात की सर आम्ही TPS बुक बघितलं, TPS बुक मध्ये ना सगळं कोड कॅपिटलमध्ये लिहिलं होतं, तर एक्झाम मध्ये आम्ही कॅपिटलमध्ये लिहायचं का? ते तुमच्यावरती आहे. पूर्ण कोड म्हणजे तुम्ही स्टार्ट कॅपिटल पासून केलं तर पूर्ण कोड कॅपिटल कंटिन्यू करायचं, स्मॉल मध्ये काहीच लिहायचं नाही, म्हणजे टॅग्स. आणि जर तुम्ही स्मॉल मध्ये लिहिलं तर मग तुमचं पूर्ण कोड स्मॉल मध्ये असला पाहिजे, दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये नसला पाहिजे फक्त. ठीक आहे. सो HTML टॅग नंतर आपण काय लिहितो? हेड टॅग, बरोबर. हेड टॅग नंतर आपण काय लिहितो? टायटल टॅग. आता मला सांगा टायटल मध्ये काय देऊ? टेबल. सो वी आर क्रिएटिंग अ टेबल, सो विल गिव्ह टायटल एज टेबल. टायटल टॅग क्लोज करा, बरोबर. टायटल टॅग क्लोज करा. टायटल टॅग क्लोज झाल्यानंतर तुमचा हेड टॅग क्लोज होतो. आता हेड टॅग क्लोज झाल्यानंतर बॉडी टॅग ओपन होतो. हा तर बेसिक टॅग्स आहे, सर्वांना माहिती आहे ना. सो या टॅग्सला आपण काय म्हणतो? बेसिक टॅग्स. हे स्किप नाही करायचं बरं का. बेसिक टॅग्स ॲज इट इज लिहायचं. सो यू हॅव राईट द बेसिक टॅग्स ॲज इट इज. राईट, ग्रेट. चलो, नाउ लेट्स मूव फर्दर. So we have to create the table. So to create the table, we use the table tag. And table tag has the compulsory attribute called as border. So table border is equal to tableचा borderचा minimum value हा 1 असला पाहिजे. ठीक आहे. समजलं का? चलो, आता सगळ्यात आधी आपण रो क्रिएट करतो. मला सांगा रो किती आहेत? 1 2 3 4 4 रोज आहेत. सो पहिलं रो क्रिएट करू बाय TR टॅग. सो वी यूज द TR टॅग. TR मध्ये TH म्हणजे टेबल हेडिंग, TD म्हणजे टेबल डेटा. ठीक आहे. सो तुम्ही TD पण वापरू शकता, TH पण वापरू शकता, असं काही नाही. TD पण वापरू शकता. पण तुम्हाला हा जो सेल, युनिट, इन्कम, इयर हे जर कॅपिटल मध्ये दिसले, कॅपिटल हेडिंग कशी असतात? कॅपिटल मध्ये असतात ना. सो हेडिंग सारखे दिसले तर तुम्ही TH वापरा. आता नॉर्मल डेटा नाहीतर असंही करू शकता, इयर, सेल, युनिट, इन्कम, याला तुम्ही काम करा TH मध्ये ठेवा. आता याच्यासाठी तुमचे एक्झामिनर तुमचे मार्क्स कट नाही करू शकत. ठीक आहे. याला तुम्ही काय करा? TD मध्ये ठेवा. कारण हे काय आहे बेसिकली हेडिंग, काय म्हणतो आपण, टेबलचे हेडिंग्स आहेत ना, मेन हेडिंग्स, आणि हे टेबलचे डेटा झाले असंही सांगू शकतो आपण. ठीक आहे. सो मी काम करतो, सो मी TH मध्येच ठेवतो. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही TD मध्ये ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही बरं का. टेबल आणि रोज बनल्याशी मतलब आपल्याला. ठीक आहे. पण आता थोडं हे हेडिंग्स आहेत तर मी यांना हेडिंग मध्ये ठेवतो. ठीक आहे. TH. पण एक मिनिट, इथं तर मला काही हेडिंग दिसतच नाहीये. हे तर मला काही हेडिंग दिसत, मग आपल्याला काय करायचंय? या रोला मर्ज करायचं आणि कॉलमला मर्ज करायचं. येस, सर्वांना माहिती आहे ना रो आणि कॉलम कसं मर्ज करतो? येस. किती रो मर्ज करायचे? रो नंबर 1, रो नंबर 2. सो मला 2 रोज मर्ज करायचे, बरोबर. आणि कॉलम किती मर्ज करायचे? कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2. सो मला 2 रोज मर्ज करायचे, 2 कॉलम मर्ज करायचे. सो मी काय लिहिणार? TH रो स्पॅन इज इक्वल टू 2. आणि मी काय लिहिणार? कॉल स्पॅन इज इक्वल टू 2. सो 2 रोज 2 कॉलम मर्ज करायचे. आणि त्याच्यामध्ये काय आहे का? नाही. मग मी पण त्याला ब्लँक ठेवतो. मी पण त्याला ब्लँक ठेवतो. ठीक आहे. पण त्याच्या पुढे काय? पहिला रो अजून कंप्लीट नाही झालं. थांबा, पहिला रो कंप्लीट नाही झाला. पहिला रोच्या पुढे काय? TH. आता मी काय करणार इथं? मी 3 कॉलम मर्ज करणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा, 3 कॉलम्सला मर्ज करायचे. सो 3 कॉलम मर्ज करायचे. काय लिहू? TH
कॉल स्पॅन कॉल स्पॅन इज इक्वल टू 3. आता कॉलमला मर्ज करायचे आणि इयर हा बघा एकदम मध्ये आहे, एकदम मध्ये असा अलाइनमेंट बघा एकदम मध्ये आहे. सो मी तर काय करू अलाइन, काय करतो अलाइन इज इक्वल टू सेंटर. ठीक आहे, आणि मी त्याच्यामध्ये काय लिहू इयर असं लिहितो. ठीक आहे, इयर असं लिहितो, क्लोज द TH. जर तुम्ही माझा पार्ट 1चा व्हिडिओ बघितला असेल ना, तर मी चुकून काय केलं, माझ्याकडनं एक मिस्टेक झाला. टेबल बॉर्डर इज इक्वल 1 दिला. मला असं वाटलं की सगळ्यांना आपल्याला मध्ये ठेवायचं ना, सो टेबलमध्येच तुम्ही सेंटर करा, टेबललाच तुम्ही अलाइन करा. ऍक्च्युली होतो काय माहिती का, टेबलला अलाइन केलं तर तुमचा पूर्ण टेबलच मध्ये येतो. आपल्याला टेबलला मध्ये नाही आणायचंय, टेबलच्या कंटेंटला मध्ये आणायचंय. काय करायचं, टेबलच्या कंटेंटला मध्ये आणायचंय. तर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह त्या TH किंवा TD टॅग समोरच तुम्हाला अलाइन द्यावं लागेल. टेबलला अलाइन दिलं तर टेबल पुढे जातो. तो मिस्टेक मी केला होता ऍक्च्युली कोडमध्ये, नंतर कमेंटमध्ये मी ते सांगितलं पण होतं तुम्हाला, तो माझ्याकडे मिस्टेक झाला. टेबलला कधी पण अलाइन नका करू. टेबलला अलाइन केलं तर तुमचं पूर्ण टेबल सेंटरला जातो. ठीक आहे, टेबलच्या एलिमेंट्सला अलाइन करायचं असेल किंवा टेबलच्या डेटाला अलाइन करायचं असेल तर TH किंवा TRच्या समोर तुम्ही अलाइन करा, म्हणजे ते फक्त त्यांनाच अलाइनमेंट भेटेल. ठीक आहे, पहिला रो डन ना, पहिला रो डन, सो क्लोज द TR. पहिला रो डन, सो क्लोज द TR. नाव आय एम गोइंग टू स्टार्ट द सेकंड रो स्टार्ट करण्यासाठी TR. सेकंड रो मध्ये आता हे जे आपण हे केलेत ना, काय म्हणतो आपण, ज्याला आपण मर्ज केलेत ना किंवा स्पॅन केलेत ना, कॉल स्पॅन रो स्पॅन, त्याला इग्नोर करायचं आणि त्याचं पुढचं बघायचं आता. ठीक आहे, सो मला सांगा, कारण ते झालेत, यांचं काम ऑलरेडी डन आहे. सो TH आता एक काम करा, TD वापरा. डेटा आहे ना, हे सगळं डेटा आहे. सो इथं काय करा, TD वापरा. काय करा, TD. परत म्हणतो TH वापरत तरी चाललं असतं, काही हरकत नाही. ठीक आहे, TD 1998 क्लोज द TD. पण एवढं फक्त लक्षात ठेवा, TD तर TDच क्लोज झाला पाहिजे. ठीक आहे, दुसरा परत TD 1999 क्लोज द TD. परत TD 2000 क्लोज द TD. ठीक आहे, क्लोज द TR क्लोज करा. ठीक आहे, आता सेकंड रो डन. आता थर्ड रो साठी काय करायचं, थर्ड रो साठी परत TR टॅग ओपन करायचं आणि TR टॅग मध्ये आता थांबा, थर्ड रो मध्ये इथं एक रो मर्ज करायचंय, रो नंबर 1 आणि रो नंबर 2 रोला मर्ज करायचंय. सो रो मर्ज करण्यासाठी काय करतो, मी तर TH वापरतो कारण सेल्स हेडिंग येतो आणि मी काय लिहितो, TH रो स्पॅन. काय लिहू, रो स्पॅन. किती रो मर्ज करू, 2 रोज मर्ज करू. आणि 2 रोजला मर्ज केल्यानंतर काय लिहायचं मला, 2 रोजला मर्ज केल्यानंतर काय लिहायचं, सेल्स क्लोज द TH. ठीक आहे, आता मला सांगा त्याच्या पुढे काय येणार, परत TH मध्ये लिहितो मी, TH मध्ये युनिट असं लिहितो, क्लोज द TH. मग त्याच्या पुढे मी TD वापरतो कारण हे मला टेबलचा डेटा वाटतो ना, काहीतरी इन्फॉर्मेशन वाटतं. सो आय यूज TD. ठीक आहे, TD वापरतो 500 क्लोज द TD. तुम्ही इथं पण TD वापरला असता, तेच म्हणतो सारखं TD वापरलं तरी चालेल, काय हरकत नाही. त्यांनी तुमचं आउटपुट चुकणार असं नाहीये. ठीक आहे, त्यांनी तुमचं आउटपुट चुकेल असं बिलकुल नाहीये. ठीक आहे, 500 नंतर TD 700 क्लोज द TD. परत TD 1000 क्लोज द TD. ठीक आहे, क्लोज द TR. ठीक आहे, TR ला क्लोज करा. ठीक आहे, चलो आता शेवटचा एक रो राहिलाय, त्याचा पटकन मला कोड सांगा बरं कसं येणार. सो TR टॅग ओपन होणार. TR मध्ये मी परत काय लिहितो, इन्कम आहे. इन्कमला मी काय देतो, इन्कमला TH मध्ये ठेवतो, हेडिंग मध्ये ठेवतो आणि मी इन्कम लिहितो. आता ह्याला इग्नोर करा, हा ऑलरेडी मर्ज झाला ना, त्याला इग्नोर करा. सो TH इन्कम क्लोज द TH. आणि पुढे डेटा मला दिसतोय, काहीतरी व्हॅल्यू दिसतात ना, व्हॅल्यू. सो मला डेटा दिसतोय, सो मी डेटा ठेवतो TD. सो 3000 4000 7000 3000 क्लोज द TH. आता माझ्याकडे जागा नाही, मी अवॉइड करतो लिहिणं, तुम्ही परत लिहावं लागेल. TD 4000 TD. ठीक आहे, परत TD 7000 क्लोज द TD. ठीक आहे, अँड देन क्लोज द TR क्लोज झालं तर मग तुमचा टेबल टॅग क्लोज होणार. ठीक आहे, टेबल टॅग क्लोज झालं तर बॉडी टॅग क्लोज होणार आणि बॉडी टॅग क्लोज झालं तर मग तुमचा HTML टॅग क्लोज होणार. समजलं का सगळ्यांना टेबलचा कोड? सांगा. C++ पेक्षा खूप सिंपल आहे, फक्त कोड तुम्हाला खूप मोठं वाटेल पण ऍक्च्युअली C++ पेक्षा खूप सिंपल कोडिंग असतात आपले HTMLचे. लॉजिक जास्त नसतात. C++ मध्ये काय सीन आहे ना, C++ मध्ये लॉजिक खूप असतात पण याच्यामध्ये लॉजिक नसतात, पण याच्यामध्ये फक्त तुम्हाला TH TD जास्त करायचं असतं. ठीक आहे, चलो फक्त इथं तुम्ही 2 TD स्किप केलेत, तुम्ही ते 2 TD स्वतःहून ऍड करून हा कोड कम्प्लीट करा. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा पण एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन मध्ये परत बेसिक टॅग्स लिहिणं कंपल्सरी आहे. मी थोडं छोटं लिहू का, म्हणजे मला जागा पुरेल. थोडं छोटं लिहितो. HTML हेड. ठीक आहे, टायटल मध्ये काय लिहू, पावभाजी. टायटलमध्ये काय लिहू, पावभाजी लिहिलं तरी चालेल किंवा टायटलमध्ये टेबल लिहिलं तरी चालेल. आता आपलं जो टेबल आहे तो थोडं पावभाजीवर बेस्ड आहे.
सो टायटलला क्लोज करा, ठीक आहे, हेडला क्लोज करा अँड देन ओपन द बॉडी टॅग. बॉडी टॅगला ओपन करा, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे ना बेसिक टॅग्स, इथपर्यंत तुम्हाला बेसिक टॅग्स माहिती आहे. चलो मग टेबल क्रिएट करायचं. सो टेबल क्रिएट करायचं टेबल, आणि टेबलचा एक ऍट्रिब्यूट कंपल्सरी असला पाहिजे बॉर्डर. सो टेबल बॉर्डर किती असला पाहिजे, मिनिमम व्हॅल्यू 1. टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1. चलो सो आता पहिला आपण काय क्रिएट करतो, रो क्रिएट करतो. सो मला सांगा TR. सो TR मध्ये मी काय करतो, TH क्रिएट करतो, TH. आणि इथं बघा सीन काय ना, मी तर रो मर्ज करायचं आहे 1 2 3, पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, टोटल 3 रो मर्ज करायचं आणि त्याच्यामध्ये मला पावभाजी लायचं आहे. सो हा हेडिंग झाला ना, हेडिंग. सो हा हेडिंग 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 या सगळ्या हेडिंग्सला मी काय करतो, TH मध्ये ठेवतो, आणि जे व्हॅल्यूज आहेत त्याला मी TD मध्ये ठेवतो. असं केलं तरी चालेल, किंवा फक्त पावभाजीला मी TH मध्ये ठेवतो, बाकी सगळ्यांना मी TD मध्ये ठेवतो, असं केलं तरी चालेल. किंवा सगळ्यांना मी TH मध्ये ठेवतो, तसं केलं तरी चालेल. सगळ्यांना मी D मध्ये ठेवतो, तसं केलं तरी चालेल. युअर चॉईस, पण कोड चुकला नाही पाहिजे. TH मध्ये काय करू, रो स्पॅन. TH रो स्पॅन. रो स्पॅन किती रो मर्ज करायचे मला, 3. आणि 3 रोज मर्ज करून मला काय लिहायचं, पावभाजी. तर पावभाजी मला एकदम सेंट्रल दिसते. सो अलाइन केलं तरी चालेल, अलाइन केलं तरी चालेल. अलाइन इज इक्वल टू सेंटर. अलाइन इज इक्वल टू सेंटर. आता लास्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितला ना, तुम्ही लास्ट क्वेश्चन बघितला ना, तुम्हाला बघा सगळे व्हॅल्यूज सेंट्रल दिसतात, सगळे व्हॅल्यूज कुठे दिसतात, सेंटरला दिसतात. मग तुम्ही काय केलं पाहिजे होतं, तुम्ही काय केलं पाहिजे होतं, जिथं जिथं तुम्हाला सेंटर दिसतात ना, जिथं जिथं तुम्हाला सेंटर दिसतात ना, त्या TH किंवा त्या TD सोबत तुम्ही सेंटर ऍड करा. जसं की मला हा 5000 कुठे, हा 500 सेंटरला ठेवायचं होतं. मग मी काय केलं पाहिजे होतं, TD, ठीक आहे, TD अलाइन इज इक्वल टू सेंटर. TD अलाइन इज इक्वल सेंटर, आणि मग मी 500 असं लिहिलं पाहिजे होतं, आणि क्लोज द TD किंवा TH जो काय आहे, ठीक आहे. तर हे सगळे सेंट्रल आहेत बघा, हे सेंट्रल नाही आहेत, हे सेंट्रल आहे. मग यांना हे बघा, हा सेंट्रल आहे, हा सेंट्रल आहे, पण हे सेंट्रल नाही आहेत. मग यांना तुम्ही अलाइन नका करू. तुम्हाला जे दिसते ना तसं कोडिंग करायचं रे. ऍक्च्युली बोर्ड एक्झाम मध्ये जे दिसते तसं कोडिंग करायचं. माझ्याकडे स्पेस नव्हता म्हणून मी अलाइन पण नाही केलं बरं का. पण हे सगळं मी जे जे सर्कल करतो ना, या सगळ्यांना तुम्हाला असं इंडिव्हिज्युअली, या सगळ्यांना असं इंडिव्हिज्युअली तुम्हाला अलाइन करावं लागेल. येस, सगळ्यांना म्हणजे ते दिसतं ना आपल्याला, आपल्या डोळ्याने जे दिसतं ना तसं आपल्याला कोडिंग करायचं असतं, ठीक आहे. चलो आता मला सांगा, इथं मला सेंटरला कोण दिसत नाही, मग इथं फक्त पावभाजीला अलाइन करतो, बाकी कोण मला सेंटरला दिसत नाहीये, ठीक आहे. चलो याला मी सेंटर करतो, आणि मी काय देतो, पावभाजी. क्लोज द TH. सो पहिलं रो झालं का, नाही, पहिल्या रो मध्ये पुढे पण आहेत ना लोक अजून. मी काय करतो, मग मी पुढे तर TD वापरतो, TD टेबल डेटा. आणि टेबल डेटा मध्ये काय करतो, विथ अमूल बटर, ठीक आहे. क्लोज द TD. चलो पुढे परत TD, पुढचा TD काय, विथ चीज. क्लोज द, काय केलं, TD केलं ना, मग इथं पण TD, ठीक आहे. अच्छा, पहिलं रो झाला तर क्लोज द TR. आता मी सेकंड रो स्टार्ट करू का, येस. आता सेकंड रो स्टार्ट करतो बघा बरं, TR ओपन करतो. आता हे तर पूर्ण मर्ज झालंय, मग याला पूर्ण इग्नोर करा. हा जो मर्ज झालाय त्याला पूर्ण इग्नोर करा. त्याचं पुढचं काय बरं, TD ₹120, ठीक आहे. क्लोज द TD. परत सेंटरला आहे का, नाही, ठीक आहे. TD हे नीट लक्षात, सेंटर मी नेहमी विसरतो, मला माहित नाही, मी जेव्हा पण कोडिंग करतो ना हा सेंटर अलाइनमेंट नेहमी विसरतो मी, ठीक आहे. सो TD ₹130, पण तुम्ही नका विसरू एक्झाम मध्ये. क्लोज द TD अँड देन क्लोज द TR. चलो मला सांगा, सेकंड रो पण डन. आता मला सांगा थर्ड रो साठी करतो मी, तर थर्ड रो साठी साईडला करतो, ठीक आहे. असं रो वाईज करतो, रो 1, रो 2, रो 3, ठीक आहे. सो थर्ड रो साठी TR तर ओपन करावं लागेल. चलो आता मी काय करू, TD वापरतो, चला TD, आणि एक्स्ट्रा पाव फ्री. क्लोज द TD. चलो परत TD ओपन करा. परत अलाइन वगैरे करायची गरज नाही. एक्स्ट्रा जोडी पाव, ठीक आहे. अरे एक्स्ट्रा पाव जोडी फ्री, ठीक आहे. अरे यार, हे जसं आहे तसंच लिहायचं बघा, एक्स्ट्रा पाव जोडी फ्री. क्लोज द TD, ठीक आहे, अँड क्लोज द TR. चलो झालं ना, तेवढंच आहे ना. सो आता टेबल टॅग क्लोज करा, बॉडी टॅग क्लोज करा, अँड लास्टला HTML टॅग क्लोज करा. भेटले 5 मार्क्स. समजलं का? हा कोड एकदम परफेक्ट केला आपण. हा कोड एकदम परफेक्ट, असं तुम्हाला परफेक्ट कोडिंग करता आला पाहिजे. जसा तुम्हाला दिसतोय ना तसंच तुमचा कोड झाला पाहिजे, ठीक आहे. चलो आता हा एक कोड आहे, मला वाटतं हा एक कोड तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून घेतलं तरी चालेल, किंवा तुम्ही ट्राय करा असं मला वाटते. सगळं कोड मीच करून देऊ का?
तुम्ही पण ट्राय करा, थोडं ट्राय करा. ठीक आहे, मी फक्त मला हिंट देतो, खूप सिंपल आहे. आपण एक काम करू, हा कोड कोडिंग करण्यापेक्षा डिस्कस करू आपण. ठीक आहे, बेसिक टॅग्स माहिती आहे ना सगळ्यांना, बेसिक टॅग्स. ठीक आहे, बेसिक टॅग्स तर लिहायचं सगळ्यांनी. ठीक आहे, HTML हेड, टायटल, बॉडी, माहिती आहे ना सगळ्यांना, HTML हेड, टायटल, बॉडी. आणि मग त्याच्यानंतर आपण टॅग ओपन करतो, टेबल बॉर्डर इज इक्वल टू काय करतो, 1 करतो. सो काय करतो, टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1. मला सांगा आधी रो. आता मला सांगा पहिलं रो मध्ये काय करायचंय, 1 2 3 तीन कॉलम मर्ज केलेत. काय केले, 3 कॉलम मर्ज केलेत. मी काय करतो, TH वापरतो, हेडिंग आहे ना, कॉलेजचं नाव आहे, हेडिंग आहे TH. आणि मी काय करतो, कॉल स्पॅन. किती कॉलम मर्ज करायचे मला, 3. मला 3 कॉलम मर्ज करायचे आहेत. आणि तो सेंटरला आहे बघा, सेंटरला आहे, विसरू नका, सेंटर. अलाइन इज इक्वल टू काय करा, सेंटर करा. अलाइन इज इक्वल टू काय करा, सेंटर करा. आणि काय करा, ABC कॉलेज. काय करा, ABC कॉलेज. अँड क्लोज द TH. सो पहिलं रो डन. सो क्लोज द TR. पहिलं रो झालं ना, TR क्लोज करा. तर पुढचं सिंपल आहे बघा, TR ओपन करायचं. मग TD मध्ये ठेवा, सगळ्यांना TD मध्ये ठेवा. फक्त याला तुम्ही हेडिंग मध्ये ठेवा. आता TD कोर्सेस, क्लोज द TD नंबर ऑफ सीट्स, क्लोज द TD फीज पर एनम, क्लोज द TR. चलो परत, आता मला सांगा बरं, परत TR ओपन करायचं. BSc TD BSc कम्प्युटर सायन्स, क्लोज द TD 150, क्लोज द TD 40,000 रुपीज, क्लोज द अँड क्लोज द TR. चलो नेक्स्ट लाईन, परत TR ओपन करायचं. TD BCA, क्लोज द TD 120, क्लोज द TD 38,000 रुपीज, क्लोज द TR. आता TR क्लोज झालं, क्लोज द टेबल टॅग, क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला क्लिअर असेल. खूप इझी क्वेश्चन होता, म्हणून जो फक्त पहिला होता तेवढंच मी तुम्हाला सांगितलं काय करायचं, बाकी सगळं तुम्ही स्वतःहून कोड करू शकता. ठीक आहे, चलो पुढे. हा कधी कधी होतो काय माहितीये का, या टाईपचे क्वेश्चन मला ऍक्च्युली या टाईपचे क्वेश्चन जास्त करून घ्यायचे होते. कधी कधी होतो काय माहितीये का, तुम्हाला असं आउटपुट देतील आणि आउटपुटचं म्हणजे तुम्हाला कोड देतील, आउटपुटचं कोड देतील आणि तुम्हाला आउटपुट ड्रॉ करायचं आहे. असं पण क्वेश्चन विचारतात, कधी कधी असं पण क्वेश्चन विचारतात, ते तुम्हाला असं पूर्ण कोड देतील आणि ते म्हणतील या कोडचं आउटपुट काय, सांगा बरं. ठीक आहे, बघू. सो टेबल बॉर्डर 2, मला सांगा. आधी तर आपल्याला पेन्सिल स्केलनी तुम्ही असं नीट टेबल ड्रॉ करून घ्या, पेन्सिल स्केलनी नीट टेबल ड्रॉ करून घ्या असं. ठीक आहे, टेबल बॉर्डर 2. आता बॉर्डर 2 म्हणजे काय असतो, त्याला असं अजून एक लाईन असेल. टेबल बॉर्डर 2 म्हणजे त्याला अजून एक लाईन असतो. ठीक आहे, टेबल बॉर्डर 3 म्हणजे 3 लाईन असतील असं. ठीक आहे, हा झाला टेबल बॉर्डर 2. समजलं का टेबल बॉर्डर 2 काय असतो. ठीक आहे, म्हणजे हा डन. पुढे काय, TR म्हणजे पहिलं रो. हे बघा, हा झाला पहिला रो, हा झाला दुसरा रो, हा झाला तिसरा रो. आता समजतं का तुम्हाला लॉजिक. सो 3 रोज आहेत आपल्याकडे. टोटल किती रोज आहेत आपल्याकडे, 3 रोज आहेत. पण त्याच्यामध्ये काय कंडिशन लावलेत बघूयात. पहिल्या रो मध्ये काय केलं त्यांनी, कॉलम मर्ज केले. ठीक आहे, पहिला रो आहे, फक्त कॉलम मर्ज केले. म्हणजे मी असं घेऊ का, हा असेल माझा पहिला रो आणि तिथं कॉलम मर्ज केले. ठीक आहे, आणि त्यांनी काय लिहिले, HSC एक्झाम्स. आणि त्यांनी HSC एक्झाम कशामध्ये लिहिले, H2 मध्ये लिहिले. H2 इज अ हेडिंग म्हणजे काय असतो, बोल्ड मध्ये असतो. आपल्याकडे H1 to H6 असे 6 लेवलचे हेडिंग असतात. H1 म्हणजे थोडं जास्त साईज, मोठा साईज असेल. H6 म्हणजे छोटा साईज असेल. आणि बोल्ड असतात हे लोक. कसे असतात, बोल्ड असतात. आता हे मला सांगा, बोल्ड मध्ये तुम्ही थोडं बोल्ड मध्ये. ठीक आहे, HSC एक्झाम असतात, थोडं बोल्ड मध्ये लिहायचं. तुम्ही असं पेन्सिलने थोडं बोल्ड करून द्या, HSC. आणि त्यांनी काय केले, HSC एक्झाम्स. ठीक आहे, आणि त्यांनी एक मिनिट, त्यांनी त्याला अलाइन वगैरे काय केलं नाही ना, म्हणून मग सेंट्रल येणार का HSC एक्झाम, नाही, सेंटरला येणार नाही. म्हणजे तुम्हाला हे इथून स्टार्ट करायचं होतं, HSC एक्झाम्स. ठीक आहे, त्याला असं थोडं बोल्ड मध्ये लिहायचं बरं का. याला काय करायचं, बोल्ड. पहिलं रो डन. आता सेकंड रो मध्ये काय केलं त्यांनी, सेकंड रो मध्ये 2 कॉलम्स आहे बघा. TD नो 2 आहेत ना. अरे समजलं का तुम्हाला, 2 TD आहेत. 2 TD म्हणजे सेकंड रो मध्ये एक मिनिट, साईज कमी करूयाचं. सेकंड रो मध्ये तुमच्याकडे कॉलम 2 आहेत. हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये कोण आहे, पेपर 1. आणि अंडरलाईन मध्ये यू टॅग म्हणजे अंडरलाईन, हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला. सो पेपर 1, सो पेपर डॅश कसं दिलं त्यांनी, 1. सो पेपर 1 असं नॉर्मल दिले, आपण पण तसंच लिहायचं. पेपर 1 अलाइन आहे का काही नाही, मग लेफ्टलाच लिहायचं पेपर 2. आणि त्यांनी काय केलं, अंडरलाईन केले. सो तुम्ही त्याला असं पेन्सिलने अंडरलाईन करायचं. ठीक आहे, चलो तिसरा रो, लास्ट रो. 3च रो आहेत ना आपल्याकडे 3च रो. तिसऱ्या रो मध्ये काय केलंय, TD 50 मार्क्स म्हणजे त्यांनी काय केलंय, 50 मार्क्स. आणि इथं पण काय केलं त्यांनी, 50 मार्क्स.
चलो, याला अंडरलाईन वगैरे काय का नाही, दॅट्स इट, दॅट्स इट. आता काही लोक म्हणतील सर इथं टीडी ओपन केला तर पण टीडी क्लोज नाही केलं, इथं पण टीडी ओपन केलं पण इथं टीडी क्लोज नाही केलं, म्हणजे हा कोड चुकीचा आहे का? नाही. आपल्याला फक्त ना टीआर ओपन आणि टीआर क्लोज हे बघायचं असतं. टीडी ओपन करून टीडीला क्लोज नाही केलं तरी चालतं, पण तुम्ही एक्झाम मध्ये करणार का? तसं नाही, तसं नाही करायचं एक्झाम मध्ये. ठीक आहे, यांनी दिले पण ठीक आहे, हा पण बरोबर आहे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? असं तुम्हाला आउटपुट ड्रॉ करता आलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट कोड. अच्छा, आता तुम्ही ह्याचा व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्यांनी याचा आउटपुट ड्रॉ करून बघा बरं एकदा. याचा आउटपुट ड्रॉ करून बघा बरं एकदा सगळ्यांनी. ठीक आहे, याचा आउटपुट कसं येणार? सगळ्यात आधी त्यांनी टायटल दिले, टायटल. सो टायटल कम्प्युटर शॉप असं दिले. ठीक आहे, टायटल कम्प्युटर शॉप असं दिले आणि त्यांनी H2 मध्ये मेगास्टार कंपनी असं दिले. ठीक आहे, मेगास्टार कंपनी म्हणजे असं लिहायचं थोडं, मेगास्टार म्हणजे थोडं बोल्ड मध्ये पाहिजे ना. हेडिंग 2 आहे, हेडिंग 2, मेगास्टार कंपनी, मेगास्टार कंपनी. अलाइन वगैरे काय दिलं का त्यांनी? नाही. त्याच्यानंतर पॅराग्राफला अलाइन केलंय, त्याच्यानंतर पॅराग्राफ एक, त्याच्यानंतर त्यांनी पॅराग्राफ लिहिले, पॅराग्राफला अलाइन केलं म्हणजे ऍड्रेस मध्ये असणार आहे असं मध्ये. हा तुमचा वेब पेज आहे ना, मग मधून स्टार्ट करायचं, मधून ऍड्रेस सूर्या कॉम्प्लेक्स, सूर्या कॉम्प्लेक्स. ठीक आहे, दिल्ली, सूर्या कॉम्प्लेक्स कॉमा दिल्ली. हा ऍड्रेस कुठं असला पाहिजे? पेजच्या मध्ये असला पाहिजे. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर डील्स इन, त्यांनी काय दिलं तुम्हाला? डील्स इन. आता डील्स इन तो पण हेडिंग मध्ये, लार्जेस्ट हेडिंग मध्ये. मग आपण काय करू, थोडं साईज वाढवून घेऊ, तर डील्स इन तुमचा आउटपुट असं असला पाहिजे. ठीक आहे, डील्स इन. चलो, त्याच्यानंतर त्यांनी काय वापरलं? युएल वापरलं. युएल एव्हरीबडी नोज ना, युएल अनऑर्डर्ड लिस्ट असा असतो, युएल अनऑर्डर्ड लिस्ट. सो हा त्यांनी युएल वापरलं. ठीक आहे, युएल. किती युएल वापरले? 4. 4 लिस्ट आहेत ना. सो प्रत्येक लिस्टमध्ये काय दिले त्यांनी? प्रत्येक लिस्टमध्ये काय दिले त्यांनी? पहिल्या लिस्टमध्ये काय? सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, पेरिफरल्स. ओके, याच्यामध्ये लिहिणार सॉफ्टवेअर युएल, सॉफ्टवेअर, याच्यामध्ये लिहिणार हार्डवेअर. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पेरिफरल्स, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, पेरिफरल्स. ठीक आहे, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, पेरिफरल्स. ठीक आहे, चलो. आता युएल मला वाटतं 3च आहेत, मी आता 4 दिलेत, 3च आहेत. युएल क्लोज केलं. ठीक आहे, बॉडी क्लोज, HTML, दॅट्स इट. एवढंच तुम्हाला ड्रॉ करायचं होतं आउटपुटमध्ये. फक्त मी तर वरती टायटल दिले, पण आपण टायटल बार असं वरती टायटल बार काहीतरी दाखवू शकतो आपल्या आउटपुटला. आपल्या आउटपुटला असं टायटल बार दाखवू शकतो, म्हणजे दिस इज द टायटल बार. हा माझा टायटल बार आहे आउटपुटचा, आणि टायटल बार मध्ये कम्प्युटर शॉप, कम्प्युटर शॉप असं तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, आणि पेन्सिलने हे सगळं तुम्ही वाटलं तर नाहीतर काम करा, असं तुम्ही एक बॉक्स पण ड्रॉ करून ठेवू शकता. असं काही चुकीचं नाही येते, म्हणजे बॉक्स म्हणजे टेबलचा अर्थ नसतो. असं तुम्ही याला एक पेन्सिल स्केलनी असं व्यवस्थित आउटपुटला असं व्यवस्थित तुम्ही एक बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, म्हणजे हा थोडं रिप्रेझेंटेशनचा पार्ट आहे, हे सगळं तुम्ही स्वतःहून थोडं केलं पाहिजे. ठीक आहे, अरे रे रे रे, ठीक आहे, हे सगळं तुम्ही स्वतःहून थोडं केलं पाहिजे. असं पेन्सिल स्केलने तुम्ही करू शकता. ठीक आहे, हा असं तुमचं आउटपुट ऑलमोस्ट म्हणजे एक्झामिनरला असं काहीतरी दिसलं पाहिजे. बस, परफेक्ट. समजलं का कसं करायचं? त्याचं एक बॉक्स काढून त्याच्यामध्ये तुमचा असं वेबसाईट, दिस इज द कोड अँड दिस इज द आउटपुट. ठीक आहे, ठीक आहे, क्लिअर आहे का कसं करायचं? ठीक आहे, एकदम परफेक्ट. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं का? नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा, हे पण तुम्हाला आउटपुट ड्रॉ करायला सांगितलंय. मी या टाईपचे क्वेश्चन थोडे जास्त आणलेत, कारण मी या टाईपचे क्वेश्चन्स तुमचे नाही करून घेतलेत अजून, म्हणून मी म्हटलं चला. चलो, सो त्यांनी काय केले, परत आपल्याला फक्त नॉर्मल लिहायचंय, तर टेबल पण नाहीये यार. किती सिंपल क्वेश्चन यार. असा क्वेश्चन आला तर मग तर तुमची लॉटरी यार. टेबल पण नाहीये, म्हणजे फक्त हेडिंग, लार्जेस्ट हेडिंग मध्ये H1 लिहायचे, HSC एक्झाम, आणि हो सेंट्रल असला पाहिजे. ठीक आहे, HSC एक्झाम म्हणजे पेजच्या एकदम मध्ये लिहायचं. कुठे लिहायचं? पेजच्या एकदम मध्ये लिहायचं. ठीक आहे, सो पी अलाइन सेंटर, आणि इटॅलिक्स मध्ये लिहायचं कम्प्युटर सायन्स. ओके, सो थोडं फॉन्ट साईज कमी करा नॉर्मली, आणि कम्प्युटर सायन्स. आता इटॅलिक्स मध्ये कसं, हा पण सेंट्रलच आहे, हा पण सेंट्रलच आहे, मग कसं लिहायचं? कम्प्युटर सायन्स असं, असं
कम्प्युटर सायन्स. हा पण कसा कर्सिव्हमध्ये लिहायचं, कर्सिव्हमध्ये. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर इटॅलिक्स क्लोज केलं. मग त्यांनी काय केलं, परत सेंटरला ठेवलं थिअरी अँड प्रॅक्टिकल एक्झाम. त्याला त्यांनी फॉन्ट साईज छोटं ठेवू, पण बोल्डमध्ये ठेवलं त्यांनी. ठीक आहे, बोल्डमध्ये ठेवलं त्यांनी. बोल्डमध्ये थोडं डार्क करून लिहा फक्त. ठीक आहे, थिअरी अँड प्रॅक्टिकल एक्झाम असं. थिअरी अँड प्रॅक्टिकल एक्झाम, थिअरी अँड प्रॅक्टिकल एक्झाम. हा पण सेंटरलाच असणार आहे, पण त्याला थोडं बोल्ड करून लिहा. ठीक आहे, हा बोल्ड टॅगमध्ये. ठीक आहे. परत पी अलाइन सेंटर 200 मार्क्स, पण त्याला अंडरलाईन ठेवले 200 मार्क्स. सो 200 मार्क्स शुड बी इन अंडरलाईन. 200 मार्क्स शुड बी इन अंडरलाईन. दॅट्स इट, दॅट्स इट. बस एवढंच करायचं आहे, एवढंच करायचं आहे. ठीक आहे. फक्त थोडं रिप्रेझेंटेशनसाठी तुम्ही पेन्सिल स्केलने असं एक बॉक्स काढून, लास्ट क्वेश्चनमध्ये केलं ना आपण, लास्ट क्वेश्चनमध्ये जसं केलं तसं तुम्ही असं एका याच्यामध्ये ठेवा, म्हणजे एक विंडोमध्ये ठेवा. असं दाखवू शकतो की आपण एका विंडोमध्ये याला करतोय म्हणून. ठीक आहे. सो असं केल्याने काय होईल माहिती आहे का, असं एक्झामिनरला वाटेल की आपण एका विंडोमध्ये सगळं ठेवतोय म्हणून. ठीक आहे. सो असं एक प्रॉपर आउटपुट असेल. येस, परफेक्ट. ठीक आहे. सो दिस इज आउटपुट. चलो, आता थोडं लिस्टवरती कोडिंग करूयात. सो लिस्टचं कन्सेप्ट माहिती ना सगळ्यांना. ठीक आहे. सो याचं कोडिंग कसं असणार. सो विल स्टार्ट विथ द बेसिक टॅग्स. HTML टॅग. ठीक आहे. हेड टॅग. ठीक आहे. टायटलमध्ये लिस्ट असं दिलं तरी चालेल. क्लोज द टायटल. ठीक आहे. टायटल क्लोज झालं की हेड क्लोज करा. हेड क्लोज झालं तर बॉडी टॅग ओपन करा. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. इथं बघा, तुम्हाला डेटा टाइप्स इन C++ बोल्डमध्ये असतो ना, बोल्डमध्ये. येस, तर एक काम करा, बी टॅग वापरा. बी टॅग आधी, बी टॅग डेटा टाइप्स इन C++, त्याला बोल्डमध्ये ठेवा. डेटा टाइप्स इन C++, त्याला बोल्डमध्ये ठेवा. बोल्ड टॅग क्लोज करा. मग त्याच्यानंतर टेबल टॅग वापरा. हो, टेबल कसं काय येणार, आपण लिस्ट करतोय ना, लिस्ट. सो लिस्टमध्ये मला सगळ्यात आधी काय दिसतोय, OL दिसतोय, OL. आणि बाय डिफॉल्ट OL 1 असतो. 1 सांगा. LI मध्ये काय द्यायचं, फंडामेंटल. काय द्यायचं, फंडामेंटल. ठीक आहे. क्लोज द LI. बेसिक्स माहिती ना सगळ्यांना लिस्टचं. ठीक आहे. क्लोज द LI. ठीक आहे. आता काय करणार, आता OL ला क्लोज न करता, आता OL क्लोज केलं की तुम्हाला 2 नाही भेटणार. सो OL ला क्लोज न करता तुम्ही UL ओपन करा. OL ला क्लोज न करता तुम्ही UL ओपन करा आणि UL मध्ये 3 लिस्ट डिफाईन करा. सो सगळ्यात पहिली लिस्ट इंटीजर. ह्याला क्लोज नाही केलं तर चालतं, पण प्रॉपर कोडिंग मध्ये क्लोज करायचं असतं. एक्झामिनरला असं फील नका येऊ देऊ की याने क्लोज नाही केलं म्हणून. फ्लोट पण नाही केलं असं चाललं असतं, पण तसं नाही करायचं. आपण करू. चलो, कॅरेक्टर क्लोज द LI. ठीक आहे. अच्छा, आता ULचं काम झालं तर UL ला क्लोज करा. मी अजून OL ला क्लोज नाही केलं बरं का. चलो, आता एक क्रॉस क्वेश्चन. जर मी इथं LI वापरलं तर हा LI कुणाचा असेल. आता हा UL तर क्लोज झाला ना, तर हा LI कुणाचा असेल, हा असेल OL चा. OL मध्ये आपण 1 कंप्लीट केले. आता हा LI म्हणजे कोण असेल, 2 असेल, 2. आणि आता डिराइव्ड क्लोज द LI. चलो, आता या लिस्टच्या आतमध्ये परत आपल्याकडे UL आहे, अनऑर्डर्ड लिस्ट. याला क्लोज नका करू, नाहीतर हे याच्या लाईनमध्ये येईल, या लाईनमध्ये येऊन जाईल. तुम्हाला काल लेक्चरमध्ये सांगितलं ना सगळं. ठीक आहे. सो याला क्लोज न करता आपण काय करणार, UL ओपन करणार. UL अनऑर्डर्ड लिस्ट. आणि अनऑर्डर्ड लिस्टमध्ये परत 3 लिस्ट. याला आपण नेस्टेड लिस्ट म्हणतो ना. एका लिस्टच्या आतमध्ये दुसरं लिस्ट असेल तर त्याला आपण नेस्टेड लिस्ट म्हणतो. एकाला आपण काय म्हणतो, ॲरेज फंक्शन्स पॉइंटर्स. ठीक आहे. क्लोज द LI अँड क्लोज द UL. आता UL क्लोज झाला. ठीक आहे. UL क्लोज झाल्यानंतर OL क्लोज करा. कारण जर तुम्ही आधीच जर OL ला क्लोज केला असता तर हा डॉट इथं आला असता एकदम याच्या खाली, आणि हा नेस्टेड लिस्ट नसतो. म्हणून आपण असं नंतर क्लोज करतोय. क्लोज द टेबल टॅग. टेबल नाही रे बाबा. क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. ठीक आहे. आधीच्या क्वेश्चनमध्ये टेबल करून त्या डोक्यात टेबलच बसलाय. ठीक आहे. चलो, समजलं का सगळ्यांना कसं करायचं. ठीक आहे. हा, टेबल आला. पण असं टेबल आलं की घाबरू नका. या टेबलमध्ये फक्त स्पेस दिले, सेल्सच्या मध्ये फक्त स्पेस दिले. आता मी जर तुम्हाला सांगितलं हा टेबल ड्रॉ करून द्या मला, जर मी तुम्हाला असं काहीतरी दिलं, इथे मॅसेज आला संडे, मंडे, ट्यूजडे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. जर मी म्हटलं हा टेबल ड्रॉ करून दाखवा, तर तुम्ही ड्रॉ करून दाखवू शकता मला आरामात.
मग हा टेबल काय नाही ड्रॉ करू शकत. फक्त इथं काय करायचं ना, या टेबलमध्ये फक्त तुम्हाला सेल स्पेसिंग द्यायचं. सेल्सच्या मध्ये गॅप दिसतो ना, सेल्सच्या मध्ये गॅप. सो तुम्हाला फक्त टेबल टॅग मध्ये एक ऍट्रिब्यूट द्यायचं, सेल स्पेसिंग. काय करायचंय, टेबल टॅग मध्ये एक ऍट्रिब्यूट द्यायचं, सेल स्पेसिंग. ठीक आहे, ओके. सो टेबल टॅग मध्ये तुम्हाला एक ऍट्रिब्यूट द्यायचं, सेल स्पेसिंग. चलो याचं कोडिंग मी तुम्हाला पटकन करून दाखवतो. HTML हेड टायटल, माहिती ना सगळ्यांना टायटल. टायटल मध्ये काय देऊ, टेबल. क्लोज द टायटल. टायटल क्लोज झालं की क्लोज द हेड. काही लोक 2x वर बघत असतील तर किती फास्ट जात असेल, असं काय करतोय मी, काय समजत नसेल. ते ऍक्च्युली मी खूप फास्ट येतोय. मला टेन्शन काय, माझा मोबाईल बंद पडणार की नाही, मला तो टेन्शन आला ऍक्च्युली. कारण ऑलरेडी याच्या आधी मी C++चा व्हिडिओ रेकॉर्ड केला ना, तर आता मला टेन्शन आलंय की बॅटरी किती आहे, काय, मला काही दिसत नाही तिकडून. मी बघतोय, परत व्हिडिओ सेटिंग खराब होईल. मी काय केलं तर व्हिडिओ सेटिंग खराब होईल. सो आय डोंट नो कधीपर्यंत मोबाईल फोन चालेल, कधी बंद होईल मोबाईल. एकदा झालं होतं ना मोबाईल बंद, आणि मी 15-20 मिनिटं बडबड करत बसलो, रेकॉर्डच नाही झाला काही. ठीक आहे, चलो जाऊ दे. हेड क्लोज झाल्यानंतर मग बॉडी टॅग ओपन करायचं. बॉडी टॅग ओपन केल्यानंतर टेबल टॅग, टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1. टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1. आणि बघा सेल्सच्या मध्ये स्पेस आहे ना, सगळ्या सेल्सच्या मध्ये गॅप दिसतो ना, सेल्सच्या मध्ये गॅप. सो आपण काय करतो, सेल स्पेसिंग. सेल स्पेसिंग, सेल स्पेसिंग, सेल स्पेसिंगचा काहीतरी रॅन्डम व्हॅल्यू द्या, 5 देऊन टाका. सेल स्पेसिंग 5, 7 दिलं तरी चालेल, कोणतं तरी एक व्हॅल्यू देऊन टाका रे, असं काही सीन नाही तिथं. ठीक आहे, आणि सेल्सच्या आतमध्ये जर गॅप पाहिजे असतात तर त्याला आपण सेल पॅडिंग. सेल्सच्या आतमध्ये पण गॅप सोडू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, सेल पॅडिंग. आणि सेलच्या बाहेर पण गॅप सोडू शकतो, त्याला आपण सेल स्पेसिंग. ठीक आहे, चलो आता TR टॅग ओपन करा. आता तुम्हाला माहिती आहे पुढे काय करायचं. TR, TH, TH, TH. काय लोक म्हणतात सर THच का वापरलं, TD वापरा. वापरा TD. मला तर सगळे थोडं बोल्ड मध्ये दिसत आहेत. कसे दिसतात, थोडं बोल्ड मध्ये दिसतात, म्हणून TH वापरलं. संडे, मंडे, ट्यूजडे. तुम्ही असं शॉर्ट मध्ये एक्झाम मध्ये लिहू शकत नाही, जसं आहे तसं लिहायचं. ठीक आहे, TH क्लोज, TH क्लोज, TH क्लोज, अँड क्लोज द TR. क्लोज द TR. चलो सेकंड रो सांगा बरं. परत TR ओपन करा. TH, TH, TH. फर्स्ट क्लोज द TH. सेकंड क्लोज द TH. थर्ड क्लोज द TH. क्लोज द TR. क्लोज द टेबल. ठीक आहे, क्लोज द बॉडी अँड क्लोज द HTML. क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. असं तुमचा कोड आला पाहिजे होता. ठीक आहे, समजलं का. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा, आता कधी कधी क्वेश्चन एक्झाम मध्ये असं पण विचारतात. हा तर खूप सिंपल आहे, त्यांनी मेन्शन केले साईडला की तुम्हाला आउटपुट कसं आउटपुट कसं आणायचं म्हणून. ठीक आहे, सो मी आधी तुम्हाला सांगतो काय करायचंय. बेसिक टॅग लिहून काढतो. HTML हेड टायटल. टायटल मध्ये काय देऊ, लिस्ट ऑफ टॉपिक्स असं दिलं तरी चालेल, किंवा कोडिंग असं दिलं तरी चालेल. टायटल काही पण द्या रे, टायटलचं काही सीन नाही. टायटल क्लोज करा. टायटल क्लोज झाल्यानंतर हेड क्लोज करा. हेड क्लोज झाल्यानंतर बॉडी टॅग ओपन करा. हा, इथून थोडं अलर्ट व्हा. आता बॉडी टॅग ओपन केल्यानंतर थोडं अलर्ट व्हायचं. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलं, लिस्ट ऑफ टॉपिक्स, आणि त्यांनी मेन्शन केले टेक्स्ट साइज इन H1 रेग्युलर डिफॉल्ट फॉन्ट इज युज्ड. ओके, म्हणजे फक्त तुम्हाला H1 वापरायचं आहे, H1. आणि H1 मध्ये काय ठेवायचं, लिस्ट ऑफ टॉपिक्स कॅपिटल मध्ये. इथं कॅपिटल दिसतं तुम्हाला, मग इथं पण कॅपिटल. लिस्ट ऑफ टॉपिक्स म्हणजे एक्झामिनरला काय पाहिजे, असा सेम आउटपुट पाहिजे. ठीक आहे भाई, ये H1 क्लोज करा. ठीक आहे, आता त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं का हॉरिझॉन्टल लाईन त्यांनी मेन्शन केली, हॉरिझॉन्टल लाईन विथ डिफॉल्ट विड्थ. ठीक आहे, हॉरिझॉन्टल लाईन बाय डिफॉल्ट विड्थ. म्हणजे मला काय करायचं, फक्त HR टॅग ओपन करायचंय. HR टॅग इज अ एम्प्टी टॅग, आपण त्याला क्लोज करू शकत नाही. सो HR टॅगला फक्त ओपन करा. चलो आता त्याच्यानंतर काय दिसतं तुम्हाला, अरे हे 1 2 3 4 दिसतंय, क्या बात आहे. 1 2 3 4 म्हणजे मला माहिती आहे ऑर्डर्ड लिस्ट, आणि ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे 4 लिस्ट आहे, म्हणजे मला लिस्ट किती वेळा वापरावं लागेल, 4 टाइम्स. पहिल्या लिस्टमध्ये कोण आहे, ऑपरेटिंग सिस्टम. इथले असं प्रॉपर ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम क्लोज द LI. ठीक आहे, परत LI. दुसऱ्या लिस्टमध्ये कोण आहे, डेटा स्ट्रक्चर्स. क्लोज द LI. ठीक आहे, तिसऱ्या लिस्टमध्ये कोण आहे, C++. परत LI ओपन करा. तिसऱ्या लिस्टमध्ये C++ प्रोग्रामिंग. क्लोज द LI. तुम्ही पूर्ण लिहा, एक्झाम मध्ये शॉर्टकट मारायचं नाही. फोर्थ लिस्टमध्ये कोण आहे, HTML. फोर्थ लिस्टमध्ये HTML. क्लोज द LI. ठीक आहे, चलो हे झालं क्लोज द OL. क्लोज द OL. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, परत एक लाईन पाहिजे, हॉरिझॉन्टल लाईन विथ रिफ्लेक्टेड कलर. येस, आता
रिफ्लेक्टेड कलर म्हणजे काय, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याचा कलर चेंज करायचं तुम्हाला, कोणताही कलर द्या रिफ्लेक्टेड कलर. आता याचं कलर पण चेंज करू शकतो. हॉरिझॉन्टल लाईन कसा आणतो, HR टॅग, हॉरिझॉन्टल लाईन HR टॅग, ठीक आहे, HR टॅग त्याला कलर द्यायचा तुम्हाला, ठीक आहे. कलर कसं देऊ शकतो, HR स्पेस कलर इज इक्वल टू काहीतरी कलर देऊन टाका, ब्ल्यू, ठीक आहे. म्हणजे HR म्हणजे असं एक लाईन येणार आणि त्या लाईनला कलर पण येणार, HR लाईन येणार पण त्याला काय येणार आहे, कलर पण येणार, ठीक आहे. चलो त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, 1 कम्प्युटर सायन्स टेक्स्ट साईज रेग्युलर डिफॉल्ट इज यूज. ओके, आता 1 पाहिजे त्यांना, 1 मग काय करायचं, OL परत OL परत LI परत LI आणि तुम्हाला दिसतंय का हे टेक्स्ट साईज रेग्युलर डिफॉल्ट फॉन्ट इज युज्ड. पण मला हा थोडा बोल्ड दिसतो नाही का, बोल्ड, तुम्हाला बोल्ड दिसतो ना हा, ठीक आहे. टेक्स्ट साईज रेग्युलर पाहिजे, फॉन्ट डिफॉल्ट फॉन्ट तर आहे पण हे बोल्ड पण दिसतो ना. मग मी काम करतो इथं B पण वापरतो, मला दिसतोय तर मी तसं करणार कोडिंग, ठीक आहे. कम्प्युटर सायन्स काय करणार, कम्प्युटर सायन्स, क्लोज द बोल्ड टॅग अँड क्लोज द लिस्ट टॅग, क्लोज द बोल्ड टॅग अँड क्लोज द लिस्ट टॅग, क्लोज द OL टॅग क्लोज करा. दॅट्स इट. क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. बस असं तुम्हाला कोडिंग करायचं होतं, ठीक आहे. सो आपल्याला असं आउटपुट आणायचं होतं आणि त्यांनी साईडला मेन्शन केले की कसं कसं काय काय करायचं, ठीक आहे. समजलं का सगळ्यांना, 5 मार्क्स भेटले. चलो, सो हा पण एक कोड आहे लिस्टवरती, ठीक आहे. सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून एकदा ट्राय करा, मग मी तुम्हाला हे करून देतो. हे नेस्टेड लिस्ट, ठीक आहे. मला वाटतं मी लिस्टवरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय. मी लिस्टवरती ऑलरेडी एक कॅमेरा आहे का, गेला बंद पडला का, नाही चालू आहे, ठीक आहे. सो मी ऑलरेडी लिस्टवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्या मुलांनी ते व्हिडिओ बघितले ना ते स्वतःहून पण कोड करू शकतात, ठीक आहे. सो तुम्हाला थोडं बेसिक पासून पाहिजे असेल ना तुम्ही ते प्लीज व्हिडिओ रेफर करू शकता, ठीक आहे. HTML हेड मी पण एक्सप्लेन करेल, पण तुम्हाला अजून बेसिक अजून हळू पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. पार्ट 2 का पार्ट 3 म्हणून आहे लिस्टवरती, ठीक आहे. नाहीतर आपल्या याच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून देतो, नका टेन्शन घेऊ. टायटल, सो टायटल मध्ये काय देऊ, लिस्ट, क्लोज द टायटल क्लोज झाला तर क्लोज द हेड क्लोज झाला तर ओपन द बॉडी टॅग. आता बॉडी टॅग ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचंय मला सांगा, हा डॉट आणायचा. डॉट म्हणजे कोणता टॅग, UL अनऑर्डर्ड लिस्ट, बाय डिफॉल्ट अनऑर्डर्ड लिस्ट डॉट मध्ये येतो ना लिस्ट. आता त्याच्यामध्ये काय डिस्प्ले करायचंय, कॉलेज, क्लोज द LI, ठीक आहे. आता ह्या ULच्या लाईन मध्ये तुम्हाला कोण दिसतोय का, नाही, म्हणजे सगळे त्याचे नेस्टेड लिस्ट आहेत, म्हणजे तुम्हाला हे एकदम एंडला क्लोज करायचंय. कुठं क्लोज करायचंय, या ULला मी तर डॉट मारून ठेवतो, ठीक आहे. म्हणजे जे टॅग्स मी ओपन करतो ना त्याच्या बाजूला डॉट मारून ठेवतो आणि जसं मी टॅग क्लोज करतो डॉटला काढून टाकतो, म्हणजे माझ्या रेफरन्ससाठी, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे मी जसं कोडिंग करतोय तसंच तुम्हाला बोर्ड एक्झाम पण कोड करायचं, ठीक आहे. चलो, ठीक आहे. आता रोमन नंबर मध्ये 1 पाहिजे, मग मी काय करू, OL टाईप इज इक्वल टू कॅपिटल I, म्हणजे रोमन नंबर मध्ये मला 1 भेटेल. आणि त्याच्यामध्ये काय डिस्प्ले करायचं, आर्ट्स, मी OL ओपन केलं, डॉट मारून ठेवतो, लिस्ट मध्ये काय डिस्प्ले करणार, आर्ट्स, क्लोज द LI, ठीक आहे. आता त्याच्या आतमध्ये परत लिस्ट, क्या बात आहे, त्याच्या आतमध्ये कलर डिफरंट वापरतो बरं का, तुम्हाला समजेल. त्याच्या आतमध्ये परत लिस्ट आहे, सो मी काय करतो, OLच्या आतमध्ये परत ओपन करतो, OLच आहे परत ओपन, OL टाईप इज इक्वल टू A. त्याच्यामध्ये कोण आहे, ABC, मग 3दा लिस्ट, ABC. A मध्ये कोण आहे, हिस्ट्री, क्लोज द हिस्ट्री. B मध्ये कोण आहे, पॉलिटिक्स, क्लोज द लिस्ट. C मध्ये कोण आहे, लँग्वेजेस, हे पण OL ओपन मी डॉट मारून ठेवतो, म्हणजे जे टॅग्स ओपन करतो ना तुम्हाला समजेल, लँग्वेजेस, क्लोज द लिस्ट, ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, आता लँग्वेजच्या आतमध्ये पण लिस्ट आहे, क्या बात आहे, म्हणजे लिस्टच्या आतमध्ये लिस्टच्या आतमध्ये लिस्ट, क्या बात आहे, ठीक आहे. चलो, परत एक दुसरा कलर वापरतो मी, परत सब लिस्ट आहे, मग मी परत काय करू, डॉट लावून ठेवतो, म्हणजे माझ्या रेफरन्ससाठी, ठीक आहे. परत OL टाईप इज इक्वल टू रोमन नंबर मध्ये 1, ठीक आहे, स्मॉल आहे, ठीक आहे. परत लिस्ट, 2 लिस्ट वापरायचे, पहिल्या लिस्टमध्ये इंग्लिश, दुसऱ्या लिस्टमध्ये मराठी. सो इंग्लिश MARATHI, मराठी, क्लोज द लिस्ट,
क्लोज द लिस्ट. हा, आता मला सांगा, आता याच्या आतमध्ये परत लिस्ट आहे का? नाही. मग एक काम करा, हा 1 2 याला क्लोज करा, म्हणजे ओएल क्लोज करा. आता हा ओएल क्लोज झाला तर हा डॉटला इरेज करा, हा डॉटला इरेज करा, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, जे टॅग क्लोज होतं तसं त्याला इरेज करा डॉटला. ठीक आहे, आता मला रोमन नंबर मध्ये 2 पाहिजे. काय पाहिजे? रोमन नंबर मध्ये 2 पाहिजे. रोमन नंबर मध्ये 2 आणण्यासाठी मला अजून एक ओएल क्लोज करावा लागेल, हा पण ओएल क्लोज करावा लागेल, बरोबर. सो मी अजून एक ओएल क्लोज करतो, अजून एक ओएल क्लोज केलं तर हा पण क्लोज झाला. ठीक आहे, म्हणजे मी याला इरेज करतो, या डॉटला इरेज करतो, या डॉटला इरेज करतो. आणि जर 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 आत्ता मी एल आय वापरला, आत्ता मी एल आय वापरला, तर हा एल आय कोणाचा असेल? रोमन नंबर 2चा असेल. येस, समजलं का तुम्हाला? मी कलर बघा, कलर पण तोच वापरतोय. आता जर मी एल आय वापरला तर हा एल आय कोणाचा असेल? हे तर हे पण क्लोज झालेत ना. ठीक आहे, मला म्हणजे हे ओएलला पण मी क्लोज केला आणि या ओएलला पण मी क्लोज केला, म्हणजे हा स्मॉल ए होता, स्मॉल ए म्हणजे हे दोन्ही क्लोज. आता जर मी एल आय वापरला तर हा कोणाचा असेल? हा रोमन नंबर 2. रोमन नंबर 2 मध्ये काय पाहिजे? सायन्स. रोमन नंबर 2 मध्ये काय पाहिजे? सायन्स. क्लोज द एल आय, क्लोज द एल आय. आता त्याच्यामध्ये परत मला ओपन करायचं, त्याच्यामध्ये मला परत ओपन करायचं, सो मी दुसरा कलर वापरतो आता. चलो, अगेन आय एम गोइंग टू टेक डिफरंट कलर. आता मला सांगा, ओएल टाइप इज इक्वल टू स्मॉल ए. सांगा एल आय किती एल आय वापरायचं आहे? 1 2 3 3 एल आय, 1 2 3. सो पहिल्या लिस्टमध्ये काय करायचं आहे? फिजिक्स, मग केम बायो तुम्ही पूर्ण लिहा, मी शॉर्टमध्ये लिहितोय. क्लोज द लिस्ट अँड क्लोज द लिस्ट. आता मला सांगा, टॅग कोणतं क्लोज होणार? इथं डॉट द्यायचं विसरलो आपण. टॅग कोणतं क्लोज होणार? आता एबीसी ला क्लोज करून टाका, म्हणजे त्याचं काम झालंय. क्लोज द ओएल, म्हणजे हा डॉट काढून टाका, समजलं. आता मला रोमन नंबर मध्ये 3 पाहिजे. येस, क्या बात आहे, रोमन नंबर मध्ये 3 पाहिजे. सो रोमन नंबर 3 मध्ये पाहण्यासाठी मी आता इथं एल आय वापरलं. आता मला सांगा, हा तर क्लोज झाला ना, हा पण क्लोज झाला, हा पण क्लोज झाला. तर आता जर मी एल आय वापरत तर हा एल आय कोण असणार? 1 2 आणि हा सर 3. सो 3 मध्ये काय करायचं? कॉमर्स. समजलं का? 3 मध्ये काय करायचंय? कॉमर्स. क्लोज द एल आय. आता त्याच्यामध्ये परत मला वापरायचंय, त्याच्यामध्ये मला परत एक वेगळं टाईप वापरायचंय. सो मी परत दुसरा कलर घेतो, त्याच्यामध्ये मला परत वापरायचं युएल टाइप इज इक्वल टू, मला स्क्वेअर पाहिजे ना, स्क्वेअर. सो युएल टाइप इज इक्वल टू स्क्वेअर. आणि त्याच्यामध्ये काय डिस्प्ले करायचंय? अकाउंट्स. त्याच्यामध्ये मला डिस्प्ले करायचंय अकाउंट्स. क्लोज द एल आय. एक्झाम मध्ये गडबड होतो, आपल्याला वाटतं सगळं ठीक आहे, पण गडबड होतो. ठीक आहे, डॉट. क्लोज द युएल, म्हणजे डॉट गेला, हा डॉट काढून टाका. ठीक आहे, झाला ना कोड. आता मला सांगा, कोणते कोणते टॅग्स, जिथं जिथं डॉट आहे त्या त्या टॅग्सला क्लोज करायचे लिस्टचे. कुठं डॉट आहे? हा बघा, आधी ओएल क्लोज होणार. समजलं डॉट का दिलं? बघा, ओएल क्लोज करा आणि मग हा डॉट रिमूव्ह करा. आणि मग बघा, अजून एक डॉट राहिले, म्हणजे हा युएल क्लोज करा. समजलं का? कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण हा डॉट सिस्टम वापरू शकतो. म्हणजे पेन्सिल नाही करायचं, छोटंसं डॉट, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे पेपरला. क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. ज्या स्टुडंट्सला नाही समजलं, प्लीज एकदा मागे जाऊन बघा, कारण HTML मध्ये मार्क्स गेले नाही पाहिजेत. ठीक आहे, समजलं? व्हेरी गुड, क्या बात आहे. हा लास्ट क्वेश्चन होता, नाही हा एक लास्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? अरे याचा आउटपुट ड्रॉ करायचं आहे, खूप सिंपल आहे यार. आउटपुट ड्रॉ करायचं, त्यांनी युएल सर्कल दिले, क्या बात आहे, युएल सर्कल दिले. लेट्स ड्रॉ द आउटपुट. हा माझा फेवरेट क्वेश्चन असतो. ठीक आहे, सर्कल केले आणि त्याच्यामध्ये काय केले त्यांनी? 1 2 3. ठीक आहे, 3, 1 सर्कल, 2 सर्कल, 3 सर्कल. आणि त्याच्यामध्ये काय डिस्प्ले करायचं आपल्याला? 1 2 3. क्या बात आहे, 1 2 3. ठीक आहे, त्याच्यानंतर युएल टाइप स्क्वेअर केले. ठीक आहे, त्यांनी मग काय केलं? स्क्वेअर आणलं. स्क्वेअर किती स्क्वेअर द्यायचे आपल्याला? 1 2 3 3 स्क्वेअर थोडं माझं बनत नाही नीट, पण ठीक आहे. आणि स्क्वेअरच्या आतमध्ये काय लिहायचं आपल्याला? मंडे ट्यूजडे वेनसडे. ओके, मंडे ट्यूजडे वेनसडे, दॅट्स इट. एवढंच करायचं होतं. ठीक आहे. असं पण कधी कधी क्वेश्चन विचारतात की तुम्हाला हे ड्रॉ करायचं, पण एवढं सोपं नाही विचारणार. हा थोडा मस्त क्वेश्चन होता, हा थोडं समजून घ्या फक्त. ठीक आहे, चलो डन बाबा. फोन बंद नाही पडला. बघतोय माईक ब्लिंक झाला तर फोन बंद झाला त्याचा अर्थ. ठीक आहे, चलो चांगली गोष्ट आहे. फोन बंद नाही पडला. आय एम व्हेरी हॅपी की मी पूर्ण कव्हर केला आज एका दिवसात. मी C++चे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि HTMLचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर केलेत. CS चा पूर्ण प्लेलिस्ट रेकॉर्डेड आहे.
मी जेवढं शिकवलं तेवढंच करून जा, तुम्ही आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकता. CS मध्ये तुम्ही 50 आउट ऑफ 50 मार्क्स स्कोर करू शकता, फक्त जर प्लेलिस्ट बघितलं तर. फक्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. IMP क्वेश्चनचं PDF फॉलो करा, चेकलिस्ट बनवा. एक्झामला जाऊपर्यंत तुम्ही त्याला रीड करत राहा, रिव्हिजन करत राहा. जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही ना तोपर्यंत तुम्ही शांत बसायचं नाही. पेपर झाल्यानंतर तुम्ही थोडाफार रिलॅक्स होऊ शकता. ठीक आहे, फक्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. ठीक आहे, प्रॅक्टिस करत राहा. काही डाऊट्स असेल, काही क्वेरीज असेल, नक्कीच मला कळवा. ठीक आहे, चला बाय.